इंद्रजिमी जंब पर त्योम लक्ष्य वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांची आज जयंती। तिथीप्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती। शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। मी रमण हेडा शिवचरित्राचा अभ्यासक आहे। आपला समोर ही मांडणी करण्याचा छोटा कवी भूषण यांनी सुंदर कविता लिहून ठेवली आहे। त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना पहा कुठे कुठे केली आणि कशा कशावर कोणी कोणी अधिराज्य केलं एवढं सामर्थ्य शिवरायांचं त्यांनी सांगितलं आहे। आज आपण शिवजयंतीच्या पर्वावर या कवितेचा थोडासा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। इंद्रजिमी जंब पर बाडवसु अंब पर, रावण सदंब पर रघुकुल राज है। देवादिदेव इंद्राने जंबासूरचा वध केला। बाडवानल जी आग असते पाण्याच्या आतली समुद्राच्या पाण्यावरही तिचं अधिपत्य आहे। रावण प्रखाड पंडित होता पण दंभी होता। त्या दंभी रावणावर रघुकुल राज आहे, रघुकुल रामाला वाटलेलं आहे, ते रामाचं वर्चस्व स्थापित झालं। त्यातलं दुसरं कडव आहे पवन बारी वाह पर शंभुरती नाह पर, जो सहस्त्र बाह पर रामद्विज राज आहे। आता इथे पवन म्हणजे हवा, बारी वाह, बारी म्हणजे पाणी, पाण्याचा वाहक बादल ढग। हवा जी आहे पवन ते भारी पडते त्या ढगांवर। महादेव शंभूची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला कामदेवानी। रतीचा पती, रतीनाह नाह म्हणजे पती, रतीच्या पतीने शंभूनी त्यालाही भस्म करून टाकलं। सहस्त्रबाहूंची ज्यामध्ये शक्ती होती, असं सामर्थ्य होतं, असा क्षत्रिय होता सहस्त्रबाहू। त्याच्यावर रामद्विज राज आहे। द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणांचा राजा श्रेष्ठ असा राम म्हणजे परशुरामाला म्हटलं आहे। तिसरं आहे दावा द्रुम दंड पर, चिता मृग झुंड पर, भूषण बितुंड पर, जैसे मृग राज है। दावानं जेव्हा आग लागते जंगलांमध्ये, द्रम म्हणजे झाडांना म्हणतात आणि दंड त्यांची पूर्ण असंख्य झाडं असतात जंगलामध्ये, पण ते टिकू शकत नाही त्या आगीसमोर। आग त्यांना जंगलाला भस्म करून टाकते। एक चिता मृगझुंड पूर्ण धावपळ होते, एक चितेत जर झेप पडली। भूषण स्वतःला म्हटलंय कवीने इथे। बितुंड म्हणजे हत्ती, हत्ती एवढा मोठा पण वाघामध्ये ती शक्ती आहे, तो हत्तीवर भारी पडतो। भूषण बितुंड पर जस मृगराज है। शेवटी आहे तेजतम अंश पर, कान्हाजिमी कंस पर, योम लक्ष्य वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज। तेजतम अंश पर, तेज म्हणजे प्रकाश, तम म्हणजे अंधकार, अंधकाराचा नाश करते प्रकाशाची एकही किरण। तसंच कान्हा कृष्णाने बाल्यावस्थेत राजा किती बलाढ्य राजा होता कंस, त्याचा वध केला, कान्हा भारी पडला त्याच्यावर। तसंच म्लेच्छ याचे म्हटलेलं आहे नकारार्थी लोक, त्यांचा पूर्ण वंशज आणि त्यांचं प्रतीक म्हणून एक औरंगजेबाला म्हटलेलं आहे। तर त्या म्लेच्छचा जो वंशज आहे त्या औरंगजेबावर कसे भारी पडले, तो शेर तो हे सव्वा शेर, शेर को मिला शेर, शेर शिवराज है। कवी भूषणने इतकी सुंदर मांडणी केली आहे की असं पुन्हा पुन्हा ऐकाविषयी आणि म्हणाविषयी वाटते। आता आपण अर्थ समजून घेतलाय पुन्हा एकदा। इंद्रजिमी जंब पर बाडवसु अंब पर, रावण सदंब पर रघुकुल राज है। पवन बारी वाह पर शंभुरती नाह पर, जो सहस्त्र बाह पर रामद्विज राज है। दावा द्रुम दंड पर, चिता मृग झुंड पर, भूषण बितुंड पर जस मृग राज है। तेजतम अंश पर, कान्हाजिमी कंस पर, त्योम लक्ष्य वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराय। भवानी जय शिवराय।